स्वामी समर्थ महाराज की म्हणा श्री श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ महाराज की आपल्या नामस्मरणाने सुरू आहे। या परिसरातील सर्व सेवेकरी या ठिकाणी पारायणावर बसलेले आहेत। काही लोक इतर सेवा घेत आहेत। या सर्वांच्या कल्याणासाठी तुम्ही आपला आशीर्वाद त्यांना महत्वाचा आहे। सगळ्यांना असणार पण मनातले दोष सगळे काढा आधी पहिले। अजून तुम्हाला काय पाहिजे आहे? मला काही नको, तुमची सेवा करण्याची तुम्हाला ताकद द्या एवढ्यासाठी माझं भरपूर आहे। पण तरी सुद्धा एक विनंती करतो महाराज, आज या देशभरात तर नव्हे या संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्या कुटुंबातील कर्ता-कर्त्रींचा आत्महत्या करत आहे। त्या सर्वांसाठी आपण कृपादृष्टी करावी हीच आपली विनंती। काय ग तुझे किती दुःख वाढले आहे? जे इकडं बाकी येते सगळं तुझं कल्याण होईल। दुःख पण सगळं निघून जाणार। आशीर्वाद माझा नेहमी तुझ्या पाठीशी राहणार, घेऊ नको। बोलो श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दिलेली वस्तू आपल्या देवारात आणि रोज नामस्मरणात स्वामी सर्व काही इकडे जरा हा तुलाच बोलवते ये इकडे। भरपूर तपस्या केलीस, आता तुझं फळ भेटणार आहे। ठीक आहे ठेव, मार्ग मोकळा होईल तुझा। आशीर्वाद आहे तुझा।
अजून काय सांगायचंय तुला? महाराज, आज या कर्मभूमीत सप्ताह चालू आहे. या परिसरातील नागरिकांच्या भरपूर समस्या आहेत. हे टाटा मिलचे कामगार आहेत आणि गेली 9 महिने त्यांना पगार मिळालेला नाही. त्यांची समस्या फार कठीण आहे. त्यांचं कुटुंब चालणार कसं महाराज? जर पगारच मिळाला नाही तर घर कसं चालतं? तरी सुद्धा ते आनंदाने इथे सप्ताहात सहभागी झालेले आहेत. आपल्या परीने सप्त्याला हातभार लावला. त्यासाठी आपण महाराज काहीतरी करावं. मार्ग सगळा निघून जाईल त्यांचा, मोकळा होईल मार्ग. आपली आज्ञा, त्यांनी काय सेवा करावी? नामस्मरण. आपली आज्ञा. ये, पुढे. ठीक आहे, भरपूर कष्ट सहन केले जातात. आता मार्ग फुलला जा. अशा प्रकारे स्वामींच्या दरबारात सोळप्पांच्या सानिध्यामध्ये स्वामी प्रत्येक सेवेकरांचे जे काय दुःख, जे काय नाश तोटा आहे तो दूर करायचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात आपल्याला ते दिसून येतंय. आज जे काय रंजले गांजलेले आहेत, जे सेवेकरी इथे आलेले आहेत, स्वामी प्रत्यक्ष त्यांना बोलून त्यांच्या मनातलं सगळं जाणतायत आणि त्यांना कृपा आशीर्वाद देत आहेत. बघा, आज सगळ्यांचं अहोभाग्य आहे. आज प्रत्यक्षात इथे स्वामी प्रकट झालेले आहेत. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने तुम्ही सगळे सेवेकरी भाग्यवान आहात. हा क्षण परत मिळणं कधी होईल किंवा नाही होईल सांगू शकत नाही. प्रत्येक सेवेकराने हा जो क्षण घेतलेला आहे, खरंच ते भाग्यवान सेवेकरी आहेत. काय चाललंय? ठीक आहे, चल. आज टाटा कंपाऊंड बिल मध्ये 9 महिने पगार नाहीयेत. आज सोळप्पांनी त्या स्वामींजवळ विनंती केलेली आहे. आज स्वामींनी त्या विनंतीचा मान राखून आज सगळ्यांना पगार होईलच अशी शाश्वती दिली आणि होईलच तो. आणि विदाऊट म्हणजे काही न करता त्यांचे सगळे प्रॉब्लेम सुटणार आहेत. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की. स्वामी आले कसे आणि कुठे गेले हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे सर्व सेवेकरांना जे कृपा आशीर्वाद जे नेहमी दिलेला आहे